गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील यंदा आणि गेल्या अनेक वर्षांपासून दशमाता हा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हा नवरात्र उत्सव दशमाताच्या नावाने या ठिकाणी देखील साजरा केला जात आहे. दरम्यान आपण पाहू शकतो की महाराष्ट्रात देखील गुजरातप्रमाणे यंदा देखील आषाढ अमावस्येच्या दिवशीपासून या नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर 9 दिवस 9 रात्र या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राप्रमाणे नवरात्राच्या ज्या जसा साजरा केला जातो त्याच पद्धतीने दशमाताचा जो उत्सव आहे तो उत्सव महाराष्ट्रात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान यापूर्वी या उत्सवाला अधिक मान्यता किंवा अधिक याची माहिती नव्हती, परंतु आता गुजरात आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश याच्या धर्तीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर याच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे. अनेक भाविक या ठिकाणी नवरात्रीच्या उत्सवामध्ये उपवास ठेवले जातो आणि आपल्या मनोभावे पूजा केली जाते. काहींची नवसाला पावणारे हे देवी असते, ती आपल्याला जे काही नवस असेल ते नवस फेडण्यासाठी या नवरात्रोत्सवामध्ये या ठिकाणी उपवास केले जातात. आपण जळगाव शहरातील कुंभारवाडा येथे त्रिमूर्ती आर्ट्स आहे, ज्या ठिकाणी ह्या आकर्षक दशमाताच्या मूर्त्या या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. दरम्यान 2 दिवसानंतर या उत्सवाला सुरुवात होणार असून या ठिकाणी जे कलाकार आहेत, जे आर्ट्स आहेत, ते या ठिकाणी याच्यावरती अंतिम हात फिरवताना दिसून येत आहेत. या संदर्भात आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत काही आर्ट्स म्हणजे काही हे मूर्तिकार, त्यांच्याकडून ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल, गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील मूर्तींना कशी मागणी आहे? गेल्या वर्षाप्रमाणे म्हटलं म्हणजे मागच्या वर्षी जे होतं ते 50% आमच्यावाली मागणी होती. यावर्षी जवळपास डायरेक्ट 90% झालेली आहे. मग हा सण जो आहे हा गुजरातमध्ये जास्त साजरा केला जात होता, पण मग आता महाराष्ट्रामध्ये म्हटलं म्हणजे आता 100% लोक महाराष्ट्रामध्ये पण हे माताचा सण साजरा करतात. जवळपास नवरात्र जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं तसं आता दशमाताचं पण होतंय. त्यामुळे आमचं काही जे काही रंगरंगोटी आहे त्याचीवाली 30% किंवा 25% वाढ झालेली आहे. तर वाढीचं कारण हे आहे की जे महाराष्ट्रामध्ये आपलं विदेशामध्ये जे युद्ध चाललेलं होतं त्या युद्धामुळे आमचे काही जे जवळपास 20 ते 25% जे भाव वाढलेले, पीओपी झालं, त्याच्यानंतर रंग, ब्रश, त्याच्यानंतर किरकोळ काही इत्यादी साहित्य वस्तू, त्याच्यामुळे आमच्या मूर्त्यांची वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर हे जे लोक घ्यायला येतात ते म्हणतात की दादा इतकं महाग का झालेलं आहे, तर आम्ही सांगतो की जे पेट्रोल खनिज जे येतं तिकडनं त्याचीवाली आम्ही वाढ केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही मटेरियल वाढवलंय. नक्कीच तुम्ही या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मूर्ती खरेदी करण्यासाठी येत असतात. गेल्या वर्षीप्रमाणे तुम्हाला काय अनुभव आहे की या ठिकाणी मूर्तीचा भाव कसा पद्धतीने वाढलेला आहे? मागच्या वर्षी जी मूर्ती 4, 4.5, 5,000ला होती तीच मूर्ती 8 ते 9,000ने, कारण की त्यांचे सर्वच गोष्टीचे भाव वाढलेले आहेत. आणि मूर्तीची सजावट आणि ते 3 फुटापासून ते 11 फुटापर्यंत मूर्ती असते. जवळपास यंदा आता किती टक्क्यांनी साधारणतः किमतीमध्ये वाढ झाली असेल? 30 ते 40% भाव वाढलेले. नक्कीच या ठिकाणी गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी विदेशामध्ये जे 2 देशांमध्ये युद्ध चालू होतं, त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील या मूर्तिकारांनी मूर्तींच्या किमतीमध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे जवळपास आता ग्राहकांना खिशाला 20 ते 25% कात्री लागणार असून आणि ही जी दरवाढ आहे ती स्वतः करताना पण त्यामध्ये पीओपी किंवा रंग असेल किंवा इतर गोष्टी जे लागतात, या गोष्टीसाठी हा जो दरवाढ झालेली आहे, त्यामुळे हा जो यंदा 20 ते 25% दर वाढलेले आहेत. दरम्यान असं असलं तरी गुजरात आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर असलेल्या भाविकांप्रमाणे यंदा महाराष्ट्रातील भाविकांमध्ये अधिक उत्साह यामध्ये दिसून येत आहे. गेल्या 2 दिवसापासून आता 2 दिवसानंतर आता या उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या उत्सवाची रंगत लवकरच 2 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.